Hello, welcome to all of you. I'm Vishal sir. Today I'm starting new topic that is that is topic number 11, magnetic material from 12th physics. If you are new, then please subscribe, please like, please share. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ ऑब्झर्व करा आणि त्यातून जे नॉलेज प्राप्त होईल ते नॉलेज घेऊन जास्तीत जास्त स्कोअर प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि बेल आयकॉन समोरील बटन पण प्रेस करा. आज आपण मॅग्नेटिक मटेरियल या 11व्या टॉपिकचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण सुरुवात करतोय. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत, त्यानुसार आपण त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मी या टॉपिकचे न्यूमेरिकल्स घ्यायला सुरुवात करतोय. त्यामुळे अवघड विषय आहे, पण याचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व्ह केले, त्याचं प्रॅक्टिस केले तर तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोअर घेऊ शकता. ओके, तर चला पहिलं न्यूमेरिकल मी स्टार्ट करतो. हा प्रश्न फेब्रुवारी 2013 मध्ये विचारलेला आहे. सर्क्युलर कॉइल ऑफ 250 टर्न्स. बघा, a circular coil of 250 turns and diameter 18 centimeter carries a current, and diameter 18 centimeter carries a current of 12 ampere. इथे बघा एक सर्क्युलर कॉइल आहे. या सर्क्युलर कॉइल साठी टर्न्स किती आहेत? 250 टर्न्स आहेत. डायमीटर आहे 18 सेंटीमीटर आणि करंट किती ट्रान्सफर होतोय? 12 एम्पियर एवढा करंट आपल्याला ट्रान्सफर करायचा. ओके, व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ द कॉइल? त्या कॉइल मध्ये जी मॅग्नेटिक मोमेंट प्रेझेंट आहे त्याची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्याची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा, गिवन बघा पहिलं गिवन आर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. आर म्हणजे काय? इथे आर म्हणजे इथे रेडियस. लक्षात ठेवा, रेडियस आपण कसं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला माहिती आहे. डायमीटरची हाफ व्हॅल्यू म्हणजे रेडियस असते. डायमीटरची किंमत दिलेली आहे 18 सेंटीमीटर. म्हणजे बघा 18/2 इज इक्वल टू 9. याचं डिवायडिंग केलं नाही. आता डायरेक्ट तुम्हाला रेडियस दिलेले आहे का या न्यूमेरिकल मध्ये? नाही, गिवन मध्ये दिलेले नाही. तर तुम्हाला डायमीटरच्या आधारे रेडियसची किंमत ही फाइंड आउट करायची आहे. बघा, डायमीटर किती आहे? डायमीटर आहे 18 सेंटीमीटर. रेडियस बघा, रेडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर मध्ये युनिट आहे. हे आपल्याला मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मीटर मध्ये त्यासाठी ह्या व्हॅल्यूला 10⁻² न मल्टिप्लाय करू. बघा, सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी 10⁻² ने मल्टिप्लाय करायचं. हा बेसिक नियम लक्षात ठेवा. पुढे n इज इक्वल टू 250 टर्न्स. टोटल टर्न्स 250 आहेत. ओके, 250. d इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. डायमीटर किती आहे? 18 सेंटीमीटर आहे. I इज इक्वल टू I मीन्स करंट. करंट किती आहे? 2 एम्पियर. हा करंट इथे दिलेला आहे. हा 2 एम्पियर हा करंट आहे. ओके, आपण या प्रश्नाचं सोल्युशन बघूया. आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. m इज इक्वल टू NI इज इक्वल टू NI पाय आर स्क्वेअर. एरिया काढण्याचा हा फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3.142. आर म्हणजे काय? रेडियस. ओके, तर बघा n ची किंमत दिलेली आहे 250. आय ची किंमत आहे 12. पायची किंमत 3.142 इंटू आर ची किंमत रेडियस 9 × 10⁻² स्क्वेअर
9 into 10 raised to minus 2 bracket square. Okay. Today 250 into 12 यांचं मल्टिप्लिकेशन, या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 3000 येते. 3000 multiplied by 3142 into 81, 9 चा स्क्वेअर 81, 10 raised to minus 2, it's a power 2. ह्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन केलं into 10 raised to minus 4. ओके. 9426 हे जे मल्टिप्लिकेशन आहे ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. 3000 multiplied by 3.142 यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आहे 9426 into 81 into 10 raised to minus 4. ओके. आता या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करूया. 9426 multiplied by 81, 763506 हा 6 डिजिटचा आपल्याला नंबर भेटला into 10 raised to minus 4 युनिट एम्पियर मीटर स्क्वेअर. एम्पियर मीटर स्क्वेअर. पुढे आता -4 हा पॉइंट मी शिफ्ट करतो. ही व्हॅल्यूज मी कमी करतो म्हणजे 10 ची पॉवर काय होणार आहे, इनक्रीज होणार. -4 पेक्षा -1 ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू मोठी व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. तर इथे बघा हा पॉइंट इथं आहे, मी इथं पॉइंट शिफ्ट केला. 763.506 into 10 raised to minus 1 ampere meter square. This is final answer. ओके. या टाईपचे व्हिडिओ जे आहेत हे न्यूमेरिकल जे आहेत प्रिव्हियस इयरचे खूप जास्त महत्वाचे आहेत. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. बोर्डचं प्रिपरेशन स्ट्रॉंगली करणार आहे, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2 नंबरचा प्रश्न, टॉपिक नंबर 11, दॅट इज मॅग्नेटिक मटेरियल. हे न्यूमेरिकल मार्च 2015 मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये हे पडलेले एक्झाम्पल आहे. आणि मगाशी जो क्वेश्चन बघितला तो 2013चा, हा क्वेश्चन 2015चा आहे. ओके. रिपीट झालेला क्वेश्चन आहे. अ सर्क्युलर कॉइल ऑफ 300 टर्न्स and average area 5 into 10 raised to minus 3 meter square carries a current of 15 ampere. ही एक सर्क्युलर कॉइल आहे. सर्क्युलर कॉइल मध्ये टर्न्स किती आहेत, 300. ऍव्हरेज एरिया किती आहे, 5 into 10 raised to minus 3 मीटर स्क्वेअर. आणि करंट किती पास होणार आहे, 15 एम्पियर हा करंट पास होणार आहे. ओके. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट. कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक मोमेंट associated with the coil. associated with the coil. गिवन मध्ये बघा आता, N is equal to 300 turns, I is equal to 15 ampere, area is equal to 5 into 10 raised to minus 3 meter square. ही माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. या प्रश्नामध्ये ही माहिती दिलेली आहे. त्यांनी आपल्याला N ची किंमत दिलेली आहे, I ची व्हॅल्यू दिलेली आहे, A ची व्हॅल्यू दिलेली आहे. सोल्युशन बघा, M is equal to NIA. हा फॉर्म्युला आपण इथे वापरतो, NIA. N means 300 टर्न्स, ही व्हॅल्यू मेन्शन केली. I ची व्हॅल्यू 15, A ची व्हॅल्यू 5 into 10 raised to minus 3 ही व्हॅल्यू मेन्शन केली. पुढे 10 raised to minus 3 आहे. ही जी पॉवर आहे ती मी वाढवतो आणि हा नंबर कमी करणार नाही. हा इथे 300 आहे, इथं पॉइंट आहे, तो पॉइंट मी 3 नंतर पॉइंट घेणार आहे. 3 नंतर पॉइंट शिफ्ट केला. ओके. 3 into 15 into 5 यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते 2 to 5 आहे, into 10 raised to minus 1. आणि फायनल आन्सर आपल्याला भेटला M is equal to 22.5 एम्पियर मीटर स्क्वेअर. एम्पियर मीटर स्क्वेअर. ओके. तर या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते खूप जास्त महत्वाचे आहेत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. PY न्यूमेरिकल चालू आहेत, खूप जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे.
Next example from Maharashtra Board PYQ, that is October 2014. Next question. The magnetic moment. The magnetic moment of a magnet. The magnetic moment of a magnet of dimension 5 centimeter multiplied by 2.5 centimeter multiplied by 1.25 centimeter is 3 ampere meter square. Is 3 ampere meter square. Calculate the intensity. Calculate the intensity of magnetization. Calculate the intensity of magnetization. आपल्याला इंटेन्सिटीची किंमत आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे किंवा मॅग्नेटायझेशनची किंमत इथे कॅल्क्युलेट करायची आहे. बघा, तर या प्रश्नामध्ये गिवन काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. गिवन डेटा जो आहे तो बघा, मॅग्नेटिक मोमेंट ची किंमत दिलेली आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. 3 एम्पियर मीटर स्क्वेअर ही व्हॅल्यू दिलेली आहे. मॅग्नेटिक मोमेंट व्हॉल्यूम आहे 5 इंटू 2.5 इंटू 1.25 हे व्हॉल्यूम दिलेलं आहे बघा. बर, इथे फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे आपल्याला, तर एम इज इक्वल टू एम नेट डिवाइडेड बाय व्ही. व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे टोटल, लक्षात ठेवा. एम नेट म्हणजे काय, मॅग्नेटिक मोमेंट. एम नेट म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट. एम म्हणजे काय, मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी. मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी एमचं मिनिंग आहे. आता बघा, ही व्हॅल्यू आपण इथून इथे ठेवूया. 3 एम्पियर मीटर स्क्वेअर ही व्हॅल्यू ठेवली डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. आता हे व्हॉल्यूम सेंटीमीटर मध्ये दिलं आहे. हे जे व्हॉल्यूम आहे हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. हे आपल्याला याचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करायचं आहे, तर त्यासाठी 10⁻² ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5 इंटू 10⁻² इंटू 2.5 इंटू 10⁻² मल्टिप्लाय बाय 1.25 इंटू 10⁻². ओके, पुढे 3 आहे तसं पुढे 3 व्हॅल्यू घेतली. पुढे 5 इंटू 2.5 इंटू 1.25 यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते तुम्ही चेक करा. ते मल्टिप्लिकेशन जे आहे हे 15.625 हे मल्टिप्लिकेशन आलं. 5 इंटू 2.5 इंटू 1.25 यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आलं 15.625. ठीक आहे. इंटू 10⁻⁻6 बघा, 10⁻² इंटू 10⁻² इंटू 10⁻² यांचं मल्टिप्लिकेशन 10⁻6 आलं. पुढे बघा, आता ह्या व्हॅल्यूजनं ह्या 3 ला आपण डिवाइड करूया. डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे 1.921. 1.921 इंटू 10⁻5. इथे बघा 10⁻6 आहे. हा पॉईंट इथे, हा पॉईंट मी इकडे घेणार. 1 पॉईंट नंतर 1.565 न या 3 ला डिवाइड करायचं आहे. याची पॉवर किती मिळणार आपल्याला, 10⁻⁵. ह्या 10⁻⁵ वरती घेतलं की काय होणार आहे, ही पॉवर पॉझिटिव्ह होणार आणि मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ह्या नंबरनं डिवाइड केलं की आपल्याला डिवायडिंगचं आन्सर हे मिळणार 1.921 इंटू 10⁻5 एम्पियर पर मीटर. तर हा क्वेश्चन आहे ऑक्टोबर 2014 ला 2 मार्क साठी विचारलेला आहे. या टाईपचे प्रश्न खूप जास्त महत्वाचे आहेत. तुम्ही 2025चं प्रिपरेशन करताय किंवा भविष्यात कराल प्रिपरेशन, तर फिजिक्स मध्ये हे न्यूमेरिकल खूप जास्त महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड, दॅट इज PYQ जुलै 2017. आता जे आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्या टाईपचा प्रश्न परत जुलै 2017 मध्ये रिपीट झाला. बघा, इथेच रिपिटेशन किती महत्वाचं आहे. हे PYQ प्रॉब्लेम्स आहेत. फाइंड द मॅग्नेटायझेशन ऑफ अ बार मॅग्नेट. फाइंड द
magnetization of a bar magnet of length 10 centimeter and cross-sectional area 4 centimeter square. If the magnetic moment is if the magnetic moment is 2 ampere meter square. 2 ampere meter square. ओके. या प्रश्नामध्ये बघा त्यांनी मॅग्नेटायझेशनची किंमत आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली आहे. हे पहिल्यांदा समजून घ्या. गिवन डेटा गिवन इन्फॉर्मेशन काय आहे ती बघूया. एम नेट 2 एम्पियर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक मोमेंटची किंमत 2 एम्पियर मीटर स्क्वेअर दिली आहे. लेंथ बघा, लेंथ सेंटीमीटर मध्ये आहे. लेंथ 10 सेंटीमीटर इज इक्वल टू सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं आहे. कितीने मल्टिप्लाय करायचं? 10⁻². हा बेसिक नियम लक्षात ठेवा. 10 × 10⁻² मीटर. लेंथ जी सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे ते कन्वर्जन आपण मीटर मध्ये केलं. ओके. पुढे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज इक्वल टू 4 सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथं सेंटीमीटर स्क्वेअर हे व्हॅल्यू त्याने दिलेली आहे म्हणून इथं बघा 4 आहे तसा नंबर घेतला. त्या सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे आपल्याला मीटरचा स्क्वेअर करावा लागेल पण हा नंबर आहे 10⁻⁴ मीटर. 10⁻⁴ मीटर. काय केलं इथे आपण सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये केलं. 10⁻⁴ मीटर. पुढे टू फाइंड मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हा फॉर्म्युला mz इज इक्वल टू m नेट अपॉन v. v म्हणजे काय? व्हॉल्यूम आहे लक्षात ठेवा. m नेट अपॉन v. सोल्युशन पहिल्यांदा व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. व्हॉल्यूम त्याने डायरेक्ट दिलेलं नाही आपल्याला. व्हॉल्यूम साठी हा फॉर्म्युला L इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. बघा v इज इक्वल टू L इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. L ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे 10 × 10⁻² मीटर. ही व्हॅल्यू बघा L ची व्हॅल्यू इथे मी ठेवली. क्रॉस सेक्शनल एरिया जी किंमत आहे 4 × 10⁻⁴. 4 × 10⁻⁴. आता हे मल्टिप्लिकेशन करूया बघा. 10 × 4 किती मल्टिप्लिकेशन? 40 आलं. 10 × 4 40 मल्टिप्लिकेशन इंटू 10⁻² इंटू 10⁻⁴. दॅट इज 10⁻�6. ओके. आता 40 आहे मी पॉइंट 4 नंतर पॉइंट घेतला 4.0 म्हणून इथे आपण 10⁻⁶ चं रूपांतर 10⁻⁵ मध्ये आपण करू शकतो. 10⁻⁵ मीटर क्यूब. आता हे व्हॅल्यू आपण इथे या फॉर्म्युला मध्ये ठेवूया. बघा आता व्हॅल्यू आपल्याला इथे या स्वरूपात लिहायचे आहे. mz इज इक्वल टू m नेट ची जी व्हॅल्यू आहे तो दिलेली आहे. पुढे 4 × 10⁻⁵ मीटर क्यूब हे व्हॅल्यू आहे. आता आपण कॅल्क्युलेशन जे केलं व्हॉल्यूम जे फाइंड आउट केलं त्या व्हॉल्यूमची किंमत इथे लिहिली. ती किंमत मेन्शन केली. 2/4 हे आपण डिवायडिंग करूया. 2/4. आता इथे बघा 2 ला तर भाग जात नाही डायरेक्ट म्हणून आपल्याला इथं हा बदल करावा लागेल. इथे पॉइंट घ्यावा लागेल. तर 2/4 पहिला जो भाग आहे तो इथे 0चा गेला. 0.5 इंटू
10 हे -5 वरती गेलं काय होणार आहे ते 10⁵ कुठे आहे फायनल आन्सर बघा आता पॉइंट आहे हा 0 नंतरचा पॉइंट आहे मी 5 नंतर पॉइंट घेतो 5.0 इंटू 10⁴ हे व्हॅल्यू काय केले मी वाढवले 10 ची पॉवर कमी करायची किती डिजिटने किंमत वाढवली एका डिजिटने मी इकडे शिफ्ट झालो म्हणजे 0.5 आहे तो नंबर मी 5.0 च्या स्वरूपात लिहिला 5.0 इंटू 10⁴ हे फायनल आन्सर आहे 10⁴ युनिट जे आहे एम्पियर पर मीटर एम्पियर पर मीटर तर हे चौथं न्यूमेरिकल झालं जुलै 2017 मध्ये हे न्यूमेरिकल विचारलेलं आहे खूप जास्त IMP हे PYQ आहे त्यामुळे लास्टच्या व्हिडिओ पर्यंत हे प्रॉब्लेम्स ऑब्झर्व करा आणि समजून घ्या जर समजत नसेल एखादा पॉइंट एखाद्या ठिकाणी तर तो व्हिडिओ परत वॉच करा म्हणजे तो पॉइंट क्लिअर तुम्हाला समजून जाणार ते न्यूमेरिकल प्रॉपर समजेल ओके नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड that is PYQ March 2019 the susceptibility of magnetism at 300 Kelvin is 1.2 into 10⁻⁻⁵ 300 केल्विन टेम्परेचरला जे ससेप्टिबिलिटीची किंमत दिलेली आहे ती किंमत आहे 1.2 into 10⁻⁻⁵. What will be its susceptibility at 200 Kelvin? Question mark. 200 Kelvin टेम्परेचरला जी ससेप्टिबिलिटीची किंमत आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ओके गिवन susceptibility first is equal to 1.2 into 10⁻⁻⁵ हे व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे T1 is equal to 300 Kelvin T2 is equal to 200 Kelvin to find susceptibility at T2 is equal to susceptibility second is equal to question mark ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड करायची आहे ससेप्टिबिलिटी सेकंड ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे फॉर्म्युला ससेप्टिबिलिटी मल्टिप्लाय बाय टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे कॅल्क्युलेशन बघूया ससेप्टिबिलिटी फर्स्ट मल्टिप्लाय बाय टेम्परेचर फर्स्ट इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी सेकंड मल्टिप्लाय बाय टेम्परेचर सेकंड ही इनिशियल कंडिशन आहे ही फायनल कंडिशन आहे लक्षात ठेवा हे इनिशियल टेम्परेचर T1 हे फायनल टेम्परेचर T2 हा फॉर्म्युला पण इनिशियल कंडिशन मध्ये असा लिहितो आणि फायनल कंडिशन मध्ये हा फॉर्म्युला पण असा लिहितो ओके ससेप्टिबिलिटी सेकंड इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी फर्स्ट मल्टिप्लाय बाय टेम्परेचर फर्स्ट डिवाइडेड बाय टेम्परेचर सेकंड आपल्याला ससेप्टिबिलिटी सेकंडची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे म्हणून हे सिम्बॉल आपण लेफ्ट साइडला घेतलं ओके या फॉर्म्युलामध्ये गिवन व्हॅल्यूज ठेवूया 1.2 into 10⁻⁻⁵ into 300 upon 200 हा 0 कॅन्सल झाला 1.2 न 3 ला मल्टिप्लाय करूया आपण डिवाइड करायचं 2 ने फायनल आन्सर मिळणार आहे 1.8 into 10⁻⁻⁵ 1.8 into 10⁻⁻⁵ हे फायनल आन्सर आपल्याला मिळणार आहे तर या टाइपचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग आय विल मीट विथ यू नेक्स्ट व्हिडिओ थँक यू